कोण म्हणतं शरीराची भूक फक्त मुलांनाच असते? अरे आजकालच्या 9वी-10वीच्या मुलींना लेखाच असते. नाहीतर मुलांची काय हिंमत आहे तिला हॉटेलच्या रूम पर्यंत घेऊन जायची? टाइमवर लग्न झालास तर काकूच्या पोरी आज 9वी-10वीत असते. नाही, लग्नाचा विषय थोडा बाजूला ठेवा. अशी कोणती हॉटेल आहे ती 9वी-10वीच्या पोरींना अलाउड करते, ती अंडर एज पोरींना एंट्री देते ती? मान्य आहे तुम्हाला जरा जास्तच अनुभव आहे, पण सगळ्या पोरींना कशाला बदनाम करताय? 10 पैकी एखादी पोरगी असेल पण तशी, पण तुमच्यामुळे बाकीच्या 9 पोरींकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतोय ना लोकांचा. मित्रांनो, हा व्हिडिओ त्या मुलींना शेअर करा ज्यांनी तुमच्या हसत्या खेळत्या आयुष्याची पारवाट लावून टाकली. नायना नाव होतं तिचं, आयुष्याची दायना करून गेली. पायल नाव होतं तिचं, मनाला घायल करून गेली. सीमा नाव होतं. एवढं पाठांतर केलं असतं तर आरक्षणात एखादी सरकारी नोकरी भेटलीच असती. तुमचा हा व्हिडिओ त्या मुलींना कसा शेअर करायचा जर त्या मुलीनं सगळीकडे त्याला ब्लॉक करून ठेवलं असेल? सोनी नाव होतं तिचं, धोनी. अग सोनी आमचा धोनी ग. सगळ्या छपरी पोरांची जर शाळा भरवली तर ह्यांना त्या शाळेचं मुख्याध्यापक बनवायला लागेल. 10 छपरी जाती त्यावेळेस असली जन्माला येते ती. प्रेम हे बसच्या प्रवासासारखं झालंय आणि लग्न हे विमानाच्या प्रवासासारखं झालंय. वैतागाला तर बसमधून उडी तरी मारता येते, पण विमानातून अजिबात नाही. बाकीच्यांचं माहित नाही, पण तुमच्यासोबत ज्याचं झालंय किंवा होईल तो विमानातनं उडी मारायला एका सेकंदाचा पण विचार करणार नाही. घातल्यावर गरम लागतंय आणि काढल्यावर गार लागतंय. स्वेटर आजचा दिवस बायकांची डिसरिस्पेक्ट केली तर चालेल का? प्लीज. नक्की स्वेटरच घालत होता ना? नाही, तुमच्या नादांचा नाद करायचा कोण नादच करू शकत नाही ना. त्या गरमगारच्या नादात माणसं काय करतील काय सांगता येत नाही. स्वेटर सोबत नको ग्रह तारे, नको फुल पसारे, मी जिथे बसावे तिथे फक्त मोबाईलला नेटवर्क असावे. म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवर घाण करायला मोकळे. तुम्ही जिथं असावे तिथं अजून पब्लिक असावे. तुमचे असले चाळे बघून त्यांनी तुम्हाला चंद्र तारे दाखवावे. जशी जशी थंडी वाढत चालली तशी तशी मेडिकल मध्ये गर्दी होत चालली. केला ना घाण विचार? सर्दीमुळं. सगळ्यांचा मेंदू तुमच्यासारखा घाण विचार नाही करत. हेच घाण दुसऱ्या व्हिडिओमध्ये 9वी-10वीच्या पोरींना बदनाम करत होते. लोक जातील त्यांना सर्दीच्या गोळ्या घ्यायला, तुम्हाला डोकं ठिकाणावर यायच्या गोळ्या घ्यायची गरज आहे. गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवत्यात, पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवत्यात, केरळ मधल्या पोरी इडली बनवत्यात आणि आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना चिवत्या बनवतात. चिवत्या लय बेकार. अयू, महाराष्ट्रातल्या पोरींना एवढं घाण मी तर नसतं सहन केलं. पोरींनो, हिच्या व्हिडिओचा कमेंट सेक्शन बंद आहे, पण माझ्या व्हिडिओचा कमेंट सेक्शन चालू आहे. हिच्याबद्दल 2 शब्द बोलून तुम्ही स्वतःचं मन मोकळं करू शकता. महाराष्ट्रातल्या पोरींना ही असं नावं ठेवते जसं का हिला नायजेरियावरनं इम्पोर्ट केलंय. आयुष्यात त्याच व्यक्ती यशस्वी होतात शत्रूने त्यांच्यावर किती लिंबू फेकले तरी ते सरबत करून पितात. बरोबर ना? ह्यांच्या रील्स बघून माझा एक मित्र आयुष्यात यशस्वी व्हायला गेला आणि त्या लिंबाचा सरबत करून पेला. परवा दिवशी त्याच्या प्रेग्नन्सीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. अंधश्रद्धा व नुसती, बाकी काय नाही. मुलांनो, करिअर कडे लक्ष द्या. तुम्हीच राहिलेला फक्त सांगायचा. जीव घ्या आता मुलांचा. कधीतरी असं पण म्हणत जावा की मुलींनो करिअरवर लक्ष द्या. नाही, ते पण ठीक आहे, पण करिअरवर लक्ष द्यायला कोण लावतंय? या मुलांनो, करिअर कडे लक्ष द्या. मुलींकडे नाही, कारण मुलगी ही फुलपाखरासारखी असती. कारण फुलपाखरू हे कधीच एका झाडावर नाही बसत. मान्य आहे तुम्हाला कोण पोरगी म्हणत नाही, म्हणून पोरींवर एवढी खुन्नस. पावसामुळं लोखंड गळणं, थंडीमुळं सर्दी होणं, वाऱ्यामुळं झाडाची पानं गळणं आणि पोरींमुळं पोरं बरबाद होणं निसर्गाचा नियम आहे हो. फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्रीला फाट्यावर मारल्यानंतर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. जर तुम्ही स्वतःला पोरगी समजता तर तुम्ही किती पोरांचं आयुष्य बर्बाद केलं? निसर्गाच्या या नियमात थोडा तरी हातभार लावलाच असेल की. मी नाही त्यातली कडी लावातली नाही, हे तुमच्यासाठी नव्हतं. टाटावाल्याचा बिझनेस, गाड्यांचा, अदानीचा बिझनेस, कंस्ट्रक्शनचा, अंबानीचा बिझनेस, पेट्रोल पंपाचा. काय म्हणायचंय तुम्हाला? टाटा मेकॅनिक आहे, अडानी गौंडे आणि अंबानी पेट्रोल पंपावर नाईट ड्युटीला कामाला असतो. एवढा कॉन्फिडन्स येतोय कुठनं? आमचा शेतकऱ्याचा बिझनेस, दुधाचा धंदा, हॅशटॅग दूध उत्पादक. जी कधी उभ्या आयुष्यात रानात जात नाही ती पण रीलसाठी स्वतःला शेतकरी म्हणते ती. आणि तुम्ही कसल्या दुधाचा धंदा करताय? गायच्या का म्हशीच्या असं विचारायचं होतं व मला. इंस्टाग्राम हे कोंबड्याच्या खोराड्यासारखं झालंय, ज्याच्यात तुमच्यासारख्या कोंबड्या तासाला भांड देते. गुलाबाचं फूल, मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचं फूल, मोगऱ्याचा गजरा, सगळ्या पोरींच्या फक्त जेसीबी ऑपरेटर वरच नजरा. हॅशटॅग जेसीबी लवर. काकूने जेसीबीचा मुद्दा लयच लावून धरलाय. काय विषय आहे? तुम्हाला सांगतोय आजच सगळा काम धंदा सोडून जेसीबी ऑपरेटर बनायला जावा. तिकडं काम तासावर असतंय. खरं आहे ना काकू? वाढत्या पोटाला सगळेच नावं ठेवतात, पण लोकांना काय माहितीये त्याने मोबाईलची स्क्रीन किती छान साफ करता येते.
अशा लोकांना कोणी सांगितलंय की इंस्टाग्रामवर पैसे मिळतात? एकापेक्षा एक नमुने तयार झालते सोशल मीडियावर. वैताग आलाय बघून बघून. मला माहित असतं मित्र प्रेम केलं थोडा मला त्रास होतो जीवाला. शक्यतो आता मी प्रेम कोणा करत नाही मित्र, कारण प्रेम केलं थोडं जीवाला त्रास होतोय मित्र माणूस. तेही आपण मेसेज केला उचलत नाही. काय त्या प्रेमाला अर्थ आणि जिंदगीला काय अर्थ आहे मित्र? पण आपल्याला काय, तुम्ही आपलं व्हिडिओ खाली कमेंट करा. व्हिडिओ बघून जर तुम्हाला मजा आली असली तर व्हिडिओ लाईक करा. थोडी मजा मला पण भेटू द्या. मी सारखं म्हणत नाही, पण चॅनल सबस्क्राईब करा आणि 80,000 सबस्क्रायबर आपले करून टाका. ठीक आहे, लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी